आता एक बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून। भाजपच्या मंत्र्यांचं कर्नल सोफिया कुरेशीबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्याविरुद्ध धाराशिव जिल्ह्याचे मुस्लिम समाज आक्रमक झाला असून अशा नेत्याचा तात्काळ राजीनामा भाजप सरकारने घेतला पाहिजे। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना भाजप सरकार नेहमी पाठीशी घालत आहे असा आरोप यावेळी करण्यात आलाय। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात जे आहे आज मुस्लिम समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। काय प्रामुख्याने मागणी आहे? कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधामध्ये जे भाजपच्या मंत्र्यांनी देशद्रोहीपणे टिप्पणी केलेली आहे त्या मंत्र्यावरती हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा संज्ञान घेतलेला आहे, तरी त्यांच्यावरती असं वाटेल तसा गुन्हा दाखल केलेला नाही की जे एफ आय आरमध्ये गुन्हे नोंदवलेले आहेत कलम ते सहजासहजी रद्द होऊ शकतात। अशा प्रकारची कलम आहेत। आमची मागणी अशी आहे की भारतीय जनता पक्ष अशा नेत्यांना पाठीशी घालताय, या मंत्र्यांना तात्काळ बरखास्त करायला पाहिजे होतं आणि यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। एकंदरीत असे प्रकार वारंवार घेतात, काय आव्हान करणार सरकारला? सरकार जे आहे की ज्या वेळेला काँग्रेसकडून एखादी चूक होते त्यावेळेला संपूर्ण भारतीय जनता पक्ष त्यांचे प्रवक्ते त्यांचे नेते आकांत तांडव करतात, सोशल माध्यमावरती अनपशनात बोलतात, परंतु त्यांचे लोक हे वारंवार टीका करतात आणि अशा प्रकारचे प्रकार करतात। आताच परवाच आपण पाहिलेलं आहे की मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी सरळ सांगितलं आहे की भारतीय सेना जी आहे की ती मोदीजीच्या पायाशी लोळण घालते आहे म्हणून अशा प्रकारची अभद्र टिप्पणी करून म्हणजे त्या लढणाऱ्या आणि आपला प्राण देणाऱ्या सैन्याबद्दल त्यांनी त्यांच्याबद्दलची अशी भावना व्यक्त केलेली आहे। ही अत्यंत चुकीची निषेधार्ह देशद्रोहीपणाचं लक्षण आहे। म्हणून यांच्यावरती यांना चाप बसला पाहिजे, यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे, यांचे राजीनामे नाही दिले तर यांच्यावरती बडतर्फीची कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। राजीनामा द्यावा अशी एकंदरीत मागणी जोर देताना पाहायला मिळत आहे। कसं बघताय या प्रकरणाकडे? सबसे पहले हम पहलगाम हमले का जो है वो निषेध करते हैं और जिस तरीके से पाकिस्तान ने स्ट्रैटेजिकली एक हमला किया जिसका मकसद ये था कि देश में हिंदू मुस्लिम पोलराइजेशन करना था और उसी भाजपा नेता ने उनका मकसद पूरा करने में काम किया है, क्योंकि उन्होंने सोफिया कुरैशी के बारे में जो वक्तव्य किए वो एक सेना पर वक्तव्य करने जैसा है और वो देश की बेटी है जिन्होंने अपनी जान जोखिम में डालकर उन्होंने ये काम किया है। और जिस तरीके से सर ने कहा कि जबलपुर हाई कोर्ट ने और सुप्रीम कोर्ट ने इसका जो है सो मोटो कॉग्निजेंस लिया है, लेकिन मैं सुप्रीम कोर्ट और जबलपुर के हाई कोर्ट से रिक्वेस्ट करूंगा कि सो मोटो कॉग्निजेंस तो जरूर लें। जिस तरीके से वृंदावन के आचार्य बाबा ने कहा कि एफआईआर दर्ज करने से कुछ नहीं होगा, इनको जेल में डालना चाहिए, क्योंकि इन फ्यूचर जो है अपनी सेना के खिलाफ कोई नेता इस तरीके से बयानबाजी नहीं करेगा। और दूसरी बात, आर्टिकल 32 और 142 के तहत इनको जो है सो मोटो कॉग्निजेंस लेकर इन्हें जेल में डालना चाहिए, यही हमारी प्रशासन से मागणी आहे। एकंदरीत अशा पद्धतीने मागणी जी आहे भाजपा नेत्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी जोर धरताना पाहायला मिळतात। आता सरकारला आता कितपत आता जाग येणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। NTV न्यूज मराठीसाठी आयुब शेख, धाराशिव।